नांदेड जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून पाण्याने विश्रांती घेतलेली होती, परंतु छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, जालना असेल या भागामध्ये पावसाची संततधार चालू होती आणि त्याच जायकवाडी धरण असेल, बीड असेल या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग चालू आहे आणि नांदेडच्या रामगड येथील शनी मंदिर आहे, त्या शनी मंदिरामध्ये पाणी शिरलेलं एकंदर आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीमध्ये आता सध्याला विसर्ग चालू आहे। 1,90,000 क्यूसेक्सने हे पाण्याचा विसर्ग जो आहे तो चालू असलेला एकंदर पाहायला मिळतो आणि रामगड येथील जे शनी मंदिर आहे ते शनी मंदिर अक्षरशः पाण्याखाली गेले, मंदिरामध्ये पाणी घुसलेले एकंदर आपल्याला पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि या ठिकाणी डोळ्यात म्हणजे की रात्रभर झोप सुद्धा लागली नाही। काय सांगाल, कधीपासून मंदिरामध्ये पाणी शिरले? उद्यापासून, उद्या संध्याकाळीपासून पाणी शिरले। हो, काल संध्याकाळी हो, आम्ही एक मंदिरापासून रात्री 9 वाजल्यापासून म्हणजे रात्रीचं कसं कुठे झोपलात? काय नाही, झोपच आली नाही रात्री पण एक सेकंदामध्ये झोपले नाही आम्ही। अच्छा, पाण्याची भीती आहे आणि प्रशासन करून सर्व सतर्कतेचा इशारा आहे आणि इतकं पाणी असल्यावर थोडं हे वाटतेच की भाई घरामध्ये येईल आणि रात्रभर पसारा काढायचं। आमचे पशुपक्षी गायी आहे त्यांना व्यवस्थित जागेवर त्यांचे चारा पाणी आहे, आपलं चारा पाणी आहे, आपलं जे का अन्न भन्न सर्व जे घरात पण पाणी घुसलं? हो, घरात पण पाणी। नक्कीच आपण एकंदर पाहायला गेलं तर शनी मंदिरामध्ये पाणी घुसलं आणि इथं जे राहतात महाराज आणि ते जे त्यांच्या घरात सुद्धा पाणी घुसलं। अक्षरशः रात्रीपासून त्यांना झोप नाही आहे, जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचा नासधूस झालेली आहे एकंदर पेना गेले। आता पण झोप येणार चालली आहे मला, रात्र 1 सेकंद झोपले नाही आणि असं वाटलंय की आता कवा उतरे नंतर झोपू। आता पण झोपच आहे, वाटायला नाही की आपण रात्र झोपले नाही म्हणून। एनर्जी तशीच आहे, गंगा गोदावरी मैयाची आशीर्वाद आहे, शनिदेवाचे आशीर्वाद आहे, हे त्यांची आशीर्वाद आहे, त्यांची तपस्याची शक्ती आहे आणि गंगा मैया आहे, चालत राहते। एकंदर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीमध्ये विसर्ग पाण्याचा चालू आहे आणि शनी मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। इथं जे महाराज राहतात त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला एकंदर पाहायला मिळते आणि यांच्यामध्ये रात्रीपासून यांना झोप नाही आहे आणि यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कॅमेरा पर्सन रोहनसह नितीन नरवाडे, बोला नांदेड।